शनिवारी 14 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे या परंडा येथे येणार असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली। या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून याची माहिती देखील धनंजय सावंत यांनी दिली आहे। परंडा येथे जे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये जे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा कार्यक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी 14 तारखेला येत आहेत आणि त्याचं नियोजन जे आपण बघताय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। जवळपास 300 बाय 600चा हा मोठा शामियाना या ठिकाणी उभा केला जातो आहे। या शामियान्यामध्ये जवळपास 70 ते 80 हजार महिलांचं नियोजन या ठिकाणी आपण करतोय। त्याचबरोबर काही मोठे प्रवेश जे मिळेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची जी ही आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं शिंदे साहेबाचा तानाजी मालुसरे म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते तानाजीराव सावंत साहेब। त्यांनी जो निधी या धाराशिव जिल्ह्याला आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडून आणला, त्यासाठी काही सत्कारसुद्धा आदरणीय लाडक्या मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी होणार आहेत। त्याच्यामुळं आम्ही एवढंच आपल्या माध्यमातून आव्हान करेल की लाडकी बहीण योजना ही योजना जी आदरणीय मुख्यमंत्री किंवा या मंत्रिमंडळानं आणली, त्यांचा एक चांगला गौरव या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीतर्फे या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी आमच्या जवळपास 70-80 हजार महिला आणि वेगळे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत। आम्ही निश्चित त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही सगळेजण म्हणून या ठिकाणी करतो। कार्यक्रमाला आता तरी संदेश असा आहे की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री हे सगळे 6-7 मंत्री येणार आहेत असे आमच्याकडे सध्या तरी माहिती। गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।